ऑलराईट मंडळी, सो मराठी सिनेमासृष्टीकडनं आणखीन एक टीझर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर. हा सिनेमा येतोय 31 जानेवारीला आपल्या सगळ्यांच्या भेटीला जवळच्या सिनेमागृहामध्ये. एकंदरीत हे टीझर मला कसं वाटलं त्याबद्दल चर्चा करूया पटापट. खरं तर हे टीझर बघितल्यानंतर ना मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले, कारण का आपण सगळे 90च्या जनरेशनमधली मुलं आहोत. आपण सगळ्यांना ते स्टॅम्प गोळा करण्याचे छंद होते आणि खूप सगळे पत्र असायचे आपल्या घरी आणि आपण जेन्युइनली ती लिहिलेली सुद्धा आहेत. स्वतः मला आठवतंय की मी पोस्ट ऑफिसला जाऊन ते पत्र टाकायचे बाबांसोबत जाऊन वगैरे. त्यामुळे आणि एक मला एक गोष्ट अजून आठवते, की मी ना पत्र नाही, पण चिठ्ठी लिहायची रात्री झोपताना उशाखाली देवाला, की उद्या ना माझा म्हणजे हा अभ्यास झाला आणि उद्या प्लीज मला ह्या गोष्टीत मदत करा आणि मग मी उशीखाली ठेवायचे चिठ्ठी. सो मला त्या सगळ्या गोष्टी इतक्या अशा सर्रकन डोळ्यासमोरनं गेल्या ना हे टीझर बघितल्यानंतर. त्याच्यामुळे ती जी छोटीशी जिजा आहे त्या टीझरमध्ये, तिच्यात मला मीच दिसले आणि आय एम प्रिटी शुअर की तुमच्यामधली बरीच जण जी 90 जनरेशनतली आहेत, कदाचित त्यांनाही त्यांच्या लहानपणीचे दिवस आठवलेच असतील. बरं, आता एकंदरीत जर का टेक्निकल ॲस्पेक्ट्सबद्दल बोलायचं झालं या टीझरबद्दल, तर कास्टिंगमध्ये आपल्याला मायरा वैकुळ तर दिसतेच आहे, पण तिच्या समवेत इतरही बरेच लांबलचक कलाकार आहेत. म्हणजे उषा नाडकर्णी असेल, त्याच्यानंतर प्रथमेश परब आहे, मंगेश देसाई आहे, स्पृहा परब आहे आणि कल्याणी मुळे आहे. तर असे बरेच कलाकार आहेत आणि या सिनेमाची कथा आणि पटकथा, दिग्दर्शन हे सगळं काही संकेत माने या व्यक्तीने केलेलं आहे. एकंदरीत मला ना हा सिनेमा खूप कमी बजेटचा तर वाटतोच आहे, पण मला असं वाटतं खूप साधी, सोपी, सरळ अशी गोष्ट असणार आहे. कारण का कोल्हापूर आपल्याला तिथे धडधडीत एक पाटी दिसतीये. कोल्हापूर म्हणजे माझ्या हिशोबाने कोल्हापूरमधलं अत्यंत एक छोटंसं एक गाव असणार आहे. तालुका लेव्हलचं किंवा मग तिथली ही एखादी गोष्ट असणार आहे त्यांनी रंगवलेली. मायरा आहे याच्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आणि तिची एक गोड मैत्रीण आहे. खूप 2 छोट्याशा चिमुरड्या आहेत आणि मग यांना एकंदरीत असं आपल्याला प्लॉटवरनं कळतं, की यांना असं वाटतं, की आपण टाकलेलं पत्र अमेरिकेला जात असेल तर हे पत्र देवाच्या घरी पण जाईल ना. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं ना, त्यांना काहीही सांगा, त्यांच्यासमोर तुम्ही काय करताय हे फार महत्त्वाचं असतं. कारण का ते एक्झॅक्टली ते सगळं कॉपी करत असतात आणि त्याच्यावरती विश्वास ठेवत असतात. अगदी तेच या सिनेमातनं आपल्याला बघायला मिळतंय. खूप निरागस मला असं वाटतं हे या दोघी आपल्याला टीझरमधनं पाहायला मिळतात. आजी, तू देवाघरी कधी जाणार आहे? आणि अधून-मधून ना थोडंसं फ्रेश असं काही कंटेंट बघायला पण मला आवडतो. म्हणजे थोडंसं हलकी-फुलकी स्टोरी, हलके-फुलके सिनेमे. तशाच वाइब्स मला या टीझरमधनं येतायत. बिकॉज ट्रेलर अजून आलेलं नाही, त्याच्यामुळे अजून काही स्टोरी रिव्हील तशी झालेली नाहीये. पण मग नक्की तिला काय मागायचं असेल राव देवाकडे आणि तिने त्या पत्रात काय लिहिलेलं असेल, हे सगळं काही आपल्याला कदाचित ट्रेलरमधनं उघड होईल किंवा नाहीही होणार आणि मग आपल्याला 31 जानेवारीला त्या गोष्टी समजणार आहेत. एकंदरीत तुम्हाला मुक्काम पोस्ट देवाचं घर याचा टीझर कसा वाटला ते मला कळवा ना. आणि एक गोष्ट तुम्ही पाहिली का, की या गावामध्ये मोदींचं सुलभ शौचालय अजून पोहोचलं नाहीये वाटतं. या सीनवरनं ते मला जाणवलं. जस्ट किडिंग. ओके, सो एकंदरीत तुम्हाला अजून काय जाणवलं या सिनेमाच्या टीझरला घेऊन ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.